या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मग आपण चर्चा करत होतो सेट परीक्षा आणि येणारी प्राध्यापक भरती. तर एमपीएससी अंतर्गत जी परीक्षा होणार आहे, राज्यशास्त्र विषयाचा जो पेपर आहे ते आपल्या सर्वांना माहिती 14 ऑगस्टला होणार आहे आणि सेट परीक्षा ही 26 जुलै 2026 ला होणार असल्यामुळं या दोघांचं देखील एकत्रित सिलेबसवर आधारित आपण संभाव्य ते अतिसंभाव्य प्रश्नासंदर्भात चर्चा करत आहोत. जे विद्यार्थी या चॅनलला नवीन असतील तर व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक, आणि ज्या विद्यार्थ्यांना राज्यशास्त्र विषयाचा कोर्स किंवा टेस्ट सिरीज परचेस करायची असेल त्यांनी ऑल एक्झाम कट्टा ॲप गुगल प्ले स्टोअरवरून किंवा डायरेक्टली तुम्ही गुगलवर जरी सर्च केलं तर तुम्हाला त्याची लिंक मिळेल. त्या थ्रू तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता, कोर्स परचेस करू शकता. काही अडचण आली तर तुम्ही खालील 9689047738 या क्रमांकाला कॉल करू शकता. मग आपण दुसऱ्या भागामध्ये 25 या प्रश्नापर्यंत विश्लेषण पाहिलं होतं. आज आपण संभाव्य ते अतिसंभाव्य राज्यशास्त्र पॉलिटिकल सायन्स या विषयाच्या अनुषंगानं पुढचे प्रश्न बघणार आहोत, ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 26 त्या पुढचे. तर प्रश्न क्रमांक 26, 1873 मध्ये प्रसिद्ध झालेला गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर डॉक्टर B.R. आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, पंडिता रमाबाई, ताराबाई शिंदे. तर योग्य उत्तर काय असणार आहे? महात्मा ज्योतिबा फुले. तर आपल्या सर्वांना माहिती, महात्मा ज्योतिबा फुले यांनी ब्राह्मणी वर्चस्वावर आणि शूद्र ते अतिशूद्रावर प्रकाश टाकण्यासाठी गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला होता. हा ग्रंथ त्यांनी अमेरिकेतील गुलामगिरी नष्ट करणाऱ्या कृष्णवर्णीय चळवळीला समर्पित देखील केला होता. यावरही प्रश्न विचारले जातात. पुढचा प्रश्न आहे 27वा. तर हिंदुत्व या संकल्पनेची पद्धतशीर व्याख्या कोणी केली आहे? के.बी. हेगडेवार, वि.दा. सावरकर, एम.एस. गोवळकर आणि बाळ गंगाधर टिळक. तर 27व्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे वि.दा. सावरकर. बघा याचं विश्लेषण. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी 1923 मध्ये रत्नागिरीमध्ये जेलमध्ये असताना इसेन्शियल ऑफ हिंदुत्वा नंतर हिंदुत्व हे पुस्तक लिहिलं. ज्यांची सिंधू नदीपासून समुद्रापर्यंतची भूमी ही पितृभूमी आणि पुण्यभूमी आहे, तो हिंदू, अशी त्यांनी त्यामध्ये व्याख्या केलेली आहे. पुढचा 28वा प्रश्न. अरविंद घोष यांनी राष्ट्रवादाची संकल्पना कशावर आधारित होती? नागरी प्रादेशिकता, आध्यात्मिक राष्ट्रवाद, आर्थिक स्वावलंबन, भाषिक ओळख. तर अरविंद घोष यांची राष्ट्रवादाची संकल्पना ही आध्यात्मिक राष्ट्रवादाशी संबंधित होती. पर्याय क्रमांक बी बरोबर आहे. त्याचं विश्लेषण आपण पाहू शकता. श्री अरविंद यांच्या मते भारत ही केवळ भूमीचा तुकडा नसून ती भारत माता हे जिवंत आध्यात्मिक शक्ती आहे. राष्ट्रवाद हा केवळ राजकीय कार्यक्रम नसून तो एक ईश्वरीय धर्म आहे, असा विचार त्यांनी त्यांच्या तत्वज्ञानामध्ये मांडला होता. त्यानंतर 29वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणाचा संबंध सत्यशोधक समाजाशी आहे? सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले, ए आणि बी दोन्ही, पेरियार, EVR. योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक सी. तर 24 सप्टेंबर 1973 रोजी पुणे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सावित्रीबाई फुले यांनी यात सक्रिय सहभाग घेतला आणि ज्योतिरावांच्या निधनानंतर सत्यशोधक परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं. पुढचा 30वा प्रश्न आहे. हाय कास्ट हिंदू वुमन 1887 या ग्रंथाचं लेखन कोण केलेलं आहे? ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, आनंदीबाई जोशी, मुथुलक्ष्मी रेड्डी. तर 30व्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई यांनी अमेरिकेत असताना द हाय कास्ट हिंदू वुमन्स हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्यांनी हिंदू धर्मातील बालविवाह, वैधव्य आणि महिलांवरील कौटुंबिक अत्याचाराचं भीषण वास्तव त्यांनी जगासमोर मांडण्याचं धाडस केलं होतं. त्यानंतर आहे 31वा प्रश्न. संविधान सभेने डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली मसुदा समितीची
स्थापना केली होती. कधी केली होती? 15 ऑगस्ट 1947, 26 नोव्हेंबर 1947, 29 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1948. तर योग्य उत्तर काय आहे? 31व्या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे 29 ऑगस्ट 1947. भारताच्या संविधानाचा मसुदा तयार करण्यासाठी 29 ऑगस्ट 1947 रोजी 7 सदस्याची मसुदा समितीची स्थापना करण्यात आली, ज्याचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. पुढचा प्रश्न आहे 32वा. कोणत्या घटना दुरुस्तीने उद्देशिकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता हे शब्द जोडण्यात आले? घटना दुरुस्ती 24वी घटना दुरुस्ती, 42वी घटना दुरुस्ती, 44वी घटना दुरुस्ती आणि 86वी घटना दुरुस्ती. योग्य आणि अचूक उत्तर काय आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 42वी घटना दुरुस्ती. 1976 मध्ये झालेल्या 42व्या घटना दुरुस्तीमध्ये, ज्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन असं म्हटलं जातं, या दुरुस्तीने संविधानाच्या सरनाम्यामध्ये पहिल्यांदाच आणि एकमेव वेळा बदल करून ते 3 शब्द जोडण्यात आले होते, ज्यामध्ये समाजवाद याचा समावेश होता. त्यानंतर पुढचा 33वा प्रश्न आहे भारतीय संविधानाचा मूलभूत चौकटीचा सिद्धांत बेसिक स्ट्रक्चर कोणत्या ऐतिहासिक खटल्यात मांडण्यात आलं? शंकरी प्रसाद खटला, गोलकनाथ खटला 1967, केशवानंद भारती खटला 1973, मिनिवारा मिल्स खटला 1980. योग्य उत्तर आहे केशवानंद भारती खटला 1973. 24 एप्रिल 1973 च्या केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या 13 न्यायाधीशांच्या खंडपीठाने निकाल दिला की संसदेला संविधानात दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे, परंतु संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का लावता येणार नाही, असा निकाल या कोर्टानं म्हणजे केशवानंद भारती खटल्यामध्ये 1973 मध्ये दिला होता. त्यानंतर 34वा प्रश्न आहे कोणत्या कलमांतर्गत भारताचे राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात? कलम 352, कलम 356, कलम 360, कलम 368. योग्य आणि अचूक उत्तर आहे कलम 360. संविधानातील आणीबाणीची तरतूद भाग 18 मध्ये आणि कलम 352 राष्ट्रीय आणीबाणी, कलम 356 राष्ट्रपती राजवट आणि कलम 360 आर्थिक आणीबाणीशी संबंधित आहे. सुदैवाने भारतात आतापर्यंत एकही वेळा आर्थिक आणीबाणी लागू करण्यात आलेली नाही. तर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारतात आतापर्यंत किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली किंवा कोणती आणीबाणी लागू झाली, त्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा 35वा प्रश्न आहे भारतातील राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे DPSP ही संकल्पना कोणत्या देशाकडून भारतीय राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे? अमेरिका, आयर्लंड, USSR, ऑस्ट्रेलिया. तर योग्य आणि अचूक उत्तर 35व्या प्रश्नाचं काय आहे? तर आयर्लंड. भारतीय संविधानाच्या भाग 4 मध्ये कलम 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे. ही तत्वे आयर्लंडच्या संविधानातून घेण्यात आलेली असून ती कल्याणकारी राज्य स्थापन करण्यासाठी शासनाला दिशा दाखवण्याचं कार्य करतात. त्यानंतर 36वा प्रश्न आहे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कोण कार्य पाहतं? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष. तर याचं योग्य आणि अचूक उत्तर काय आहे? योग्य उत्तर आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. संविधानाच्या कलम 64 आणि 89 नुसार भारताचे राष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. ते लोकसभेच्या अध्यक्षाप्रमाणेच राज्यसभेचं कामकाज चालवतात, परंतु ते राज्यसभेचे निवडणूक आलेले सदस्य नसतात.
पुढचा प्रश्न आहे 37वा. कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलेलं आहे? 44वी घटना दुरुस्ती, 61वी घटना दुरुस्ती, 73वी घटना दुरुस्ती, 86वी घटना दुरुस्ती. तर याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 61वी घटना दुरुस्ती. 1988 च्या 61व्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये 1989 मध्ये ती लागू करण्यात आली. संविधानाच्या कलम 326 मध्ये दुरुस्ती करून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष करण्यात आलेलं आहे. पुढचा 38वा प्रश्न आहे सरकारी आयोग कशाच्या अभ्यासासाठी स्थापन करण्यात आला होता? बघा, निवडणूक सुधारणा, केंद्र राज्य संबंध, आंतरराज्यीय सीमा विवाद, बँकिंग क्षेत्र सुधारणा. तर योग्य उत्तर काय आहे? आपल्या प्रतिक्रिया आपण चॅट बॉक्स मध्ये देऊ शकता. आपण संभाव्य ते अतिसंभाव्य राज्यशास्त्र, सेट नेट आणि सहाय्यक प्राध्यापक आणि अधिव्याख्याता या पदाकरिता संभाव्य ते अतिसंभाव्य प्रश्न विश्लेषण पाहत आहोत. बघा, ब पर्याय बरोबर. केंद्र राज्य संबंध 1983 मध्ये केंद्र सरकारनं न्यायमूर्ती R.S. सरकारिया यांच्या अध्यक्षतेखाली सरकारी आयोगाची स्थापना केली. या आयोगानं केंद्र आणि राज्यामधील सत्ता समतोल, राज्यपाल पदाचा वापर आणि कलम 356 च्या दुरुस्ती आयोगावर महत्वाच्या शिफारसी नोंदवल्या होत्या. त्यानंतर 39वा प्रश्न आहे भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुसूचीमध्ये पक्षांतर बंदीबाबत तरतूद करण्यात आलेली? हा प्रश्न 100% तुम्हाला विचारला जाणार आहे, कारण आपण जे बघतोय आता तळ्यात मळ्यात जे पक्ष बदल होत आहेत, तर त्यावर आधारित असा प्रश्न 100% करंट इश्यू वर विचारला जाऊ शकतो. तर योग्य उत्तर आहे 10वी अनुसूची. बघा, 10व्या अनुसूचीमध्ये 1985 मध्ये 52व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानामध्ये 10वी अनुसूची जोडण्यात आली. आपल्या कोणत्या घटना दुरुस्तीनुसार ही अनुसूची जोडली असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणत्या विषयासंदर्भात ही अनुसूची आहे असाही आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पक्षांतर बंदी कायदा, याला असं म्हटलं जातं. राजकीय अस्थिरता रोखण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. पुढचा 40वा प्रश्न आहे मूलभूत हक्काच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत प्राधिलेख जारी करू शकतो? रीट ज्याला आपण म्हणतो. कलम 32, कलम 139, कलम 226, कलम 300. तर याचं योग्य उत्तर आहे कलम 226. मूलभूत हक्काचे संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय कलम 32 अंतर्गत, उच्च न्यायालय कलम 226 अंतर्गत 5 प्रकारचे प्राधिलेख जारी करू शकतं. त्यामुळे सी पर्याय बरोबर आहे. 41वा प्रश्न आहे हॅन्स मॉर्गेन्स्की यांना राजकीय विस्तारवाद किती महत्त्वावर आधारित आहे? यांचा राजकीय वास्तवतावाद 4, 5, 6, 7 आपल्या प्रतिक्रिया चॅट बॉक्स मध्ये अपेक्षित आहेत. तर योग्य उत्तर आहे 6. हॉन्स मार्गेनॉथा यांनी आपल्या पॉलिटिकल अमॉंग नेशन 1948 या ग्रंथामध्ये वास्तवतावादाचे 6 मूलभूत तत्व 6 प्रिन्सिपल ऑफ पॉलिटिकल रिअलिझम याच्यामध्ये मांडलेले, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय राजकारणात हितसंबंधांची व्याख्या सत्तेच्या संदर्भात केली जाते. हे त्याचं मुख्य तत्व आहे. पुढचा 42वा प्रश्न आहे नववास्तवतावादचे जनक कोणास मानलं जातं? कॅनेथ वॉल्टज, जॉन मियरशाइमर, स्टीफन वाल्ट आणि रॉबर्ट के होल. तर 42व्या प्रश्नाचं उत्तर आहे हे पर्याय कॅनेथ वॉल्टज. कॅनेथ वॉल्टज यांनी 1969 मध्ये थेअरी ऑफ इंटरनॅशनल पॉलिटिक्स हे पुस्तक लिहिले. त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये वैयक्तिक मानवी स्वभावाऐवजी आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे अराजकतावादी रचना राज्याच्या वर्तनाला कारणीभूत असते हा विचार त्यांनी मांडला होता. त्यानंतर 43वा प्रश्न आहे सॉफ्ट पॉवरची संज्ञा कोणी शोधली? बघा, हा प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो. जोसेफ नाथ, रॉबर्ट कॉक्स, अलेक्झांडर वेंटर आणि फ्रान्सिस फुकुयामा. तर योग्य उत्तर आहे जोसेफ नाथ.
हार्वर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक जोसेफ नाय यांनी 1990च्या दशकामध्ये सॉफ्ट पॉवर ही संकल्पना मांडली. लष्करी आणि आर्थिक बळाचा वापर न करता स्वतःच्या संस्कृती आणि राजकीय मूल्य आणि परराष्ट्र धोरणाच्या आकर्षणाद्वारे इतर देशांना कशा पद्धतीने प्रभावित करता येतं ते यामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर 44 प्रश्न आहे, अराजकता म्हणजे राज्य त्यातून जे बनवतात तेच होय. हे प्रसिद्ध विधान कोणत्या रचनावादी विचारवंतांचे आहे? निकोलस ओनस, अलेक्झांडर वेंटर्ड, फेडरिक केचोविल आणि रॉबर्ट जार्विस. तर 44व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अलेक्झांडर वेंटर्ड यांनी 1992 मध्ये प्रसिद्ध निबंध लिहिला. रचनावादाच्या मते आंतरराष्ट्रीय संबंधांमधील अराजकता आणि स्पर्धा ही केवळ भौतिक नसून ती राज्यांच्या विचारांनी आणि परस्परांच्या ओळखीने तयार झालेली असते असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. 45वा प्रश्न आहे, सुरक्षा कोंडी ही संकल्पना सर्वप्रथम कोणी मांडली? तर जॉन हर्ज, हेडेड बुल, सुसान स्टेज आणि इमॅन्युएल कांट. योग्य उत्तर आहे जॉन हर्ज यांनी 1950 मध्ये ही संकल्पना मांडली होती. वास्तवतावादानुसार जेव्हा एखादा देश स्वतःच्या सुरक्षेसाठी शस्त्रसाठा वाढवतो तेव्हा शेजारील देशामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते. यालाच सिक्युरिटी डिलेमा असं म्हटलं जातं. पुढचा 46वा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालय ICJ चे मुख्यालय कुठे आहे? जिनिव्हा, न्यूयॉर्क, द हेग, व्हिएन्ना. तर योग्य काय उत्तर आहे द हेग. संयुक्त राष्ट्राच्या 60 प्रमुख अंगापैकी केवळ इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस ICJ चे मुख्यालय न्यूयॉर्क बाहेर म्हणजे द हेग नेदरलँड येथे आहे. याची स्थापना 1945 मध्ये दुसऱ्या महायुद्धानंतर शांततेसाठी केली होती किंवा जागतिक वाद सोडवण्यासाठी केली होती. त्यानंतरचा प्रश्न आहे 47वा. बघा, सॉल्ट 1 आणि सॉल्ट 2 हे करार कोणत्या दोन महासत्तांमध्ये झाले? अमेरिका आणि चीन, अमेरिका आणि USSR, UK आणि फ्रान्स, चीन आणि USSR. योग्य उत्तर आहे अमेरिका आणि USSR. शीत युद्धाच्या काळात अण्वस्त्राची स्पर्धा मर्यादित करण्यासाठी अमेरिका आणि सोव्हिएत युनियन दरम्यान हा करार SALT 1 आणि 2 1972 1979 मध्ये झालेले आहेत. पुढचा 48वा प्रश्न आहे, प्रसिद्ध द आर्चन सोसायटी 1977 हा ग्रंथाचे लेखक कोण आहे? हेडली बुल, मार्टिन व्हाईट आणि EH कार विंड्रो विल्सन. हेडली बुल हे त्याचे लेखक आहेत. हेडली बुल हे आंतरराष्ट्रीय संबंधाशी इंग्लिश स्कूल चे प्रमुख विचारवंत आहेत. त्यांनी द आर्चन सोसायटी यामध्ये ते संकल्पना मांडलेली आहे. 49वा प्रश्न आहे, लोकशाही शांतता सिद्धांत हा पारंपरिकपणे कोणत्या तत्वज्ञानाशी जोडलेला आहे? थॉमस होब्स, इमॅन्युएल कांट, निकोलो मॅकियावेली, कार्ल मार्क्स. 49व्या प्रश्नाचं उत्तर आहे इमॅन्युएल कांट. कांट यांनी 1995 मध्ये प्रॉपर पेस हा निबंध लिहिला आणि त्यामध्ये हा सिद्धांत मांडलेला आहे. आणि 50वा प्रश्न, बेलग्रेड परिषद अलिप्तवादी चळवळ नाम ची अधिकृत स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1955, 1961, 1971, 1985. तर 50व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 1961. पर्याय क्रमांक बी. 1955च्या बांडुंग परिषदेनंतर 1961 मध्ये युगोस्लाव्हियातील बेलग्रेड येथे पहिली शिखर परिषद होऊन नामची अधिकृत स्थापना झाली. यात भारताचे नेहरू, इजिप्तचे नासेर आणि युगोस्लाव्हियाचे टिटो यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. 51वा प्रश्न, गुजराल सिद्धांत शी संबंधित आहे, जे आपण पुढच्या सत्रामध्ये बघणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना कोर्स जॉईन करायचा असेल त्यांनी आजच ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करा.
जे तुम्हाला गुगल प्ले स्टोअर वरून किंवा गुगल वरून त्याची लिंक मिळेल आणि त्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज आहेत आणि संपूर्ण मार्गदर्शन कोर्स आहेत जे तुम्हाला एमपीएससी अंतर्गत अधिव्याख्याता आणि सहाय्यक प्राध्यापक आणि सेट आणि नेट परीक्षेसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना कोर्स संदर्भात काही अडचण असेल तर तुम्ही 9689047738 या क्रमांकाला कॉल करू शकता. बघा, ही महत्वाची संधी आहे. या संधीचं सोनं निश्चितच तुम्ही करू शकता. यासाठी तुम्हाला प्रामाणिकपणे सातत्यपूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे आणि अभ्यासभिमुख किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं अभ्यास साहित्य वापरणं गरजेचं आहे. जे तुम्हाला या कोर्समध्ये सर्व परीक्षाभिमुख टेस्ट सिरीज ज्या लॅपटॉपवर पीसीवर तुम्हाला 100 प्रश्न 200 मार्काला 1/4 निगेटिव्ह सिस्टीमनं सोडवता येणार आहेत आणि पूर्ण सिलेबसवर आधारित साधारणतः 2000 पेजच्या नोट्स मिळतील आणि सेटच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर देखील सोडवलेले आहेत, तेही तुम्हाला मिळेल. रेकॉर्डेड लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत. चालेल, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. धन्यवाद आणि येणाऱ्या परीक्षेच्या अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट.